नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधार योजनेमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून काही अतिशय महत्त्वपूर्ण बदल होणार जे की जाणून घेणे तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर कोणते ते बदल आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे, कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते बदल होणार, चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी 1 ऑगस्ट 2025 पासून सर्वात पहिला मोठा बदल म्हणजे आता या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता दरमहा मिळणार तब्बल 2,500 रुपये पेन्शन. होय, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये ही सर्वात मोठी घोषणा केली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, याआधी दिव्यांग बांधवांना ही रक्कम 1,500 रुपये प्रति महिना पेन्शन मिळत होते, परंतु आता यामध्ये वाढ करून 2,500 रुपये करण्यात आली आहे. ही पेन्शन वाढ 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. तर अतिशय आनंदाची अशी बातमी होणार आहे. तर आता या ठिकाणी खूप सारे सबस्क्रायबर विचारत होते, अखेरकार ही पेन्शन कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर समोर पाहूयात. तर मित्रांनो, ही पेन्शन वाढ फक्त सामाजिक न्याय व विशेषता विभागातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन पेन्शन योजना यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही पेन्शन वाढ झाली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, या तिन्ही योजनेतील जे लाभार्थी दिव्यांग आहेत अशाच लाभार्थ्यांना आता 1,500 रुपये नाही तर 2,500 रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे. तर अतिशय आनंदाची अशी बातमी होणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे हे देखील आपण आता समोर पाहत. चला तर मग पाहूयात. तर आता या ठिकाणी दिव्यांग बांधवांना खालील कागदपत्रे असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तरच तुम्हाला महिनाकाठी 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर कोणती कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे दिव्यांगत्व प्रमाणपत्र. त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर 3 नंबर तुमचं ओळखपत्र अतिशय आवश्यक असणार आहे. तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला ताबडतोब काढून घ्यायचे, त्याशिवाय तुम्हाला महिनाकाठी 2,500 रुपये पेन्शनचा लाभ हा मिळणार नाही आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून पाहायला मिळणार आहे. यानंतर पाहूया 2 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल जो की तुम्हाला 1 ऑगस्टपासूनच पाहायला मिळणार आहे. तर निराधार पेन्शन आता महिन्याच्या 5 तारखेलाच मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी यामध्ये काय दिलं ते एकदा पाहूयात. तर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवरती दरमहा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण 15,97,116 लाभार्थ्यांना, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकूण 29,62,015 असे एकूण म्हणजेच टोटल संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होती 45,59,131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर आता निराधार पेन्शन डेबिटद्वारे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतर शेवटचा आणि 3 नंबरचा अतिशय महत्त्वपूर्ण बदल पाहूयात जो की तुम्हाला 1 ऑगस्ट पासूनच पाहायला मिळणार आहे. तर आता हयातीचा दाखला तुम्हाला घरूनच मिळणार आहे. यामध्ये काय दिलं ते एकदा समजून घेऊयात. तर देशातील सर्व पेन्शनधारक आता घरच्या घरी LICच्या जीवन साक्ष ॲपद्वारे डिजिटल जीवनपत्र किंवा हयातीचा दाखला सादर करू शकतात. या ॲपद्वारे ईमेल किंवा व्हिडिओ कॉल करून हयातीचा दाखला तुम्ही आता घरच्या घरी काढू शकता. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून पाहायला मिळणार आहे. तर आता आपण हे 3 बदल पाहिलेत जे की तुम्हाला 1 ऑगस्ट पासून पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा बदल कोणता वाटला आणि अतिशय महत्त्वपूर्ण बदल कोणता वाटला, त्याचबरोबर तुमचा आवडता बदल कोणता आहे ते नक्कीच आपल्या कमेंट्सद्वारे कळवायचं आहे. आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून द्यायचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.